नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रब्बी हंगाम हा खरीप पिकांच्या काढणीनंतर सुरू होतो आणि या काळात जमिनीची योग्य मशागत करणं अत्यंत आवश्यक असतं। यंदा झालेल्या अतिवृष्टीनंतर केवळ नेहमीसारखी मशागत करून चालणार नाही। यावेळेस थोडे अधिक कष्ट मातीच्या मशागतीसाठी दिले तर मातीसोबत पिकांचं संरक्षण करू शकतो। पिकांच्या काढणीनंतर योग्य पद्धतीने मशागत केली तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो, पिकांची उगवण चांगली होते आणि उत्पादनातही वाढ होते। म्हणजे मग यावेळेस मशागतीमध्ये नेमकं काय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात पूर्व मशागत कशी करावी ते। खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीला पुन्हा तयार करणं म्हणजे पूर्व मशागत करणं। यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांसाठी नेहमीसारखी पूर्व मशागत न करता काही विशेष प्रक्रिया सुद्धा त्यात कराव्या लागणार आहेत। या टप्प्यात काही महत्त्वाच्या प्रक्रिया केल्या जातात। पहिली आहे खोल नांगरणी। खरीप पिकं काढल्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करावी। यामुळे जमिनीतील कठीण थर सैल होतात आणि पाणी जमिनीत चांगलं जिरपतं। खोल नांगरणी केल्यानं तण कीटकांचा नाश होतो आणि पुढच्या पिकासाठी जमीन तयार होते। खोलगट नांगरणीसाठी जमिनीत 2 फूट खोल सबसॉइलरनं मशागत करावी, ज्यामुळे जमिनीतील घट्ट थर सैल होतात आणि पाणी जिरपण्याची शक्यताही वाढते। दुसरं आहे वखरणी आणि मोगणणी। नांगरणीनंतर जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी आणि माती चांगली भुसभुशीत करण्यासाठी वखरणी किंवा मोगणणी करावी। गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी जमीन भुसभुशीत असणं फार गरजेचं असतं। काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यानंतर काढणीनंतर थेट पेरणी करता येते, परंतु जमिनीत तण असल्यास एक वखरणी करून काडी कचरा गोळा करून मगच पेरणी करावी। तिसरा आहे रोटावेटरचा वापर। जमिनीत तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास किंवा जमिनीचा वरचा थर कडक झाला असल्यास रोटावरचा वापर करावा। हे यंत्र तण नष्ट करून जमिनीचा वरचा थर पुन्हा भुसभुशीत बनवते, ज्यामुळे बियाणांना उगवणीसाठी योग्य वातावरण मिळतं। मशागतीमधला दुसरा टप्पा आहे तो म्हणजे जमिनीत ओलावा टिकवणं। हा रब्बी हंगामात पाऊस तसा कमीच असतो, त्यामुळे रब्बी पिकांसाठी जमिनीतील ओलावा टिकवणं अत्यंत आवश्यक असतं। तसंच या हंगामात पावसावर अवलंबून राहता येत नाही। जमिनीतील ओलावा टिकवल्यामुळे खत आणि अन्य द्रव्यांचं शोषण चांगल्या प्रकारे होतं आणि पिकाच्या वाढीस अडथळा येत नाही। यासाठी शेतातील उताराला आडवी मशागत करावी, म्हणजे शेतातल्या साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यावर बाकी राहिलेलं पाणी जिरवावं। त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होतो। उताराच्या दिशेने वाहणारं पाणी थांबवण्यासाठी आडवी मशागत करावी। यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरतं आणि दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो। दुसरा आहे रब्बी ज्वारीसाठी सरीवरंबा पद्धतीचा वापर। रब्बी ज्वारीसाठी सुमारे 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या तयार कराव्यात। जमिनीवर समपातळी असलेले वाफे तयार केल्यास ओलावा समप्रमाणात टिकतो आणि पावसाचं पाणी सरींमधून जमिनीत मुरतं आणि मुळांना पुरेसा ओलावा मिळतो। मशागतीचा तिसरा टप्पा आहे जमिनीची स्वच्छता। यामध्ये तण नियंत्रणाचा समावेश होतो। तण हे पिकांच्या अन्य द्रव्यांसाठी स्पर्धक असतात, त्यामुळे पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर तणनाशक फवारणी करावी किंवा हातानं तण काढून टाकावेत। यामुळे पिकांची वाढ निरोगी होते आणि उत्पादनात वाढ होते। तसंच जमिनीतील इतर धसकट, काडी कचरा, किडींचे कोश काढून टाकावेत, जेणेकरून मातीद्वारे होणाऱ्या रोगांचं नियंत्रण करता येतं। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।